नमस्कार. 1 मे 2026 रोजी आत्मदहन करणाऱ्या बेबी पाटील यांचा रात्री दुर्दैवी असा अंत झालेला आहे. प्रशासनाशी आणि वरिष्ठांशी झुंज त्यांनी अखेरपर्यंत दिली, पण दुर्दैव एकच की एक आई हारली आणि या वांजोट्या प्रशासनाला त्याचं काही एक देणं घेणं नाही. त्यांच्या मागण्या काय होत्या ह्यापेक्षा सुद्धा त्यांचा जीव जास्त महत्त्वाचा होता. आणि माणुसकी म्हणा, आता अधिकारी किती भावनाशून्य आहेत ह्याचं हे उदाहरण आपल्या धाराशिव जिल्ह्यातलं आहे. पोलीस प्रशासनानं काउन्सिलिंग केलं नाही किंवा कुठलंही पत्र दिलेलं नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित विभागाला पत्र दिले की नाही याची खात्री करायची आहे अजून, कारण संबंधितांचं म्हणणं आहे की त्यांच्या नातेवाईकांचं की असं कुठलंही पत्र वगैरे दिलेलं नाही. तर अत्यंत 1 मे कालपर्यंत त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, कारण एक आई एक योद्धा असते, पण नियतीच्या पुढं शेवटी एक आईलाही हरावं लागलं आणि एक लेकरू आज आईपासून दूर गेलं. तर मला एवढंच वाटतंय की ज्या प्रशासनामुळं, ज्या अधिकाऱ्यांमुळं एका आईला आपला जीव गमवावा लागला आहे ना, तर त्या लोकांवर कार्यवाही व्हायला पाहिजे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हायला पाहिजे अशी मी मागणी करते. आणि मी बेबीताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.